तर जय शिवराय भावांनो. आज आपण सुरुवात करतो एक नवीन चॅप्टरला. तर पुन्हा एकदा तुमचं युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण जातो अशा ठिकाणी जे जे आमच्या गावाकडलं जे आहे ना, आपण म्हणतो की कुलदैवत आहे सगळ्यांचंच कुलदैवत म्हणतो की तुझा भावनीच आहे. प्रत्येकाला एक कुलदैवत आहे. त्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जर आपण चाललेलो आहे. आमचे कुलदैवत आहे ते भोरमध्ये आहे. ॲक्च्युली मला भोरमध्ये जावं लागतं तेवढ्यासाठी. भोर माझ्या इथून कमी 40-45 किलोमीटर असेल अंदाज आहे. पण त्यामध्ये एक मात्र चांगली गोष्ट आहे की आता रोड्स खूप चांगले झाले. त्याच्यामुळं जेवढं पटकन होईल तेवढं पटकन आम्ही तिथं जाण्याचा प्रयत्न करतो. तर आज त्याच ठिकाणी आपण चाललो. तर मी तुम्हाला थोडीशी आयडिया देतो की काय आहे काय नाही. ते थोडंसं काय की सगळ्यांना सगळ्यांचं कुलदैवत माहिती आहे. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला सांगतो की नॉर्मली बघा की जेव्हा तुम्ही प्रत्येक कुलदेवत जात असताना तर प्रत्येकाची देवी वेगवेगळी आहे. तर आमची देवी आहे ना ती मळाई देवी. ते स्थान तिचं आहे निघोजमध्ये. पण स्वयंभू मूर्ती जी होती ना तिची वांगणी गावात आहे. त्या वांगणी गावातच आपण चाललेलो आहे. त्या वांगणी गावात जायचं म्हणजे आम्ही इतर महिन्याला किंवा जसं टाईम भेटेल तसं आम्ही तिथे ते दर्शनाला जात असतो. कारण की तिचा हात आहे तेव्हा आपण ती सगळी कामं करू शकतो असं माझं तरी म्हणणं आहे. तर आपण तिकडे चाललोय. आता इथनं मी माझ्या घराच्या इथं निघालोय म्हणजे पुणे 17 रोडनं निघालोय आता. आणि आपण कात्रज मार्गे भोरला जाणार. त्याला 2 रूट आहेत जाण्यासाठी. एक खेडशिवा मोरपंत पण जातो आणि एक भोरमधनं गावातनं पण जातो. तर आपण भोर गावातनं जातो आणि येताना आपण दुसऱ्या रोडने येतोय. जिथे आहे ना 2-3 अशी ठिकाणी पण आपण थोडीशी पाहतोय. तुम्ही बघताय ना की तुम्हाला किती सांगितलं ना तरी लोक काही सुधारायचं नाव घेत. असं वाटतं की रोड माझी घरातली प्रॉपर्टी आणि मी त्या प्रॉपर्टी मध्ये चाललोय असं नॉर्मली सगळ्यांना वाटायला लागलं आता. त्यावेळेला मी सांगतोय तुम्हाला की रोडवरती नीट चालवा गाड्या, रॉंग साईड गाडी चालू नका, सिग्नल दिले ते थोडे पाळा. काय जो तो आपल्या धुंदीचा असतो काही कळतच नाही मला. पोलीस पण आहेत ना तुम्हाला मी सांगतो की पोलिसांनी चौकामध्ये थांबलं पाहिजे. काय ना ते माणसं सुधरत नाही तर फाईन बसायला लागले ना तर किशाला जरा हे बसायला लागले झळ बसायला लागले ना त्याची मग त्यांना सुधरेल की आपण काय करतोय काय नाही ते म्हणजे ही गोष्ट त्यांना समजायलाच पाहिजे. मी माझ्या मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये पण हीच गोष्ट कव्हर केली की बाबा नका करत जाऊ तसं. काही लोक काय ना लोक म्हणजे थोडा अवघडच आहे लोकांचं. लोक काही सुधरत नाही बा. त्यामुळे मी पण बघा ना जास्त हे करत नाही म्हणजे आपण म्हणतो ना की नॉर्मलच गाड्या चालवतो आणि जास्त त्रास पण देत नाही कोणाला तेवढ्यासाठी का देत नाही की मला माहिती ना की बाबा प्रॉब्लेम होऊ शकतो, ऍक्सिडेंट होतात. लोकांना तर पटकन समजत नाही की पूर्ण गाडी येते का नाही येते. ही गोष्ट आपल्याला पण वातावरण पण खूप मस्त झालं आज. आज त्यामुळे मी ना देवाला निघालोय आज म्हणजे की आज सॅटर्डे परत फिरणं पण होईल. तर निघालोय आपण थोडं देव म्हणजे मला एवढी आयडिया नाही थोडंसं त्याबद्दल थोडंसं मला माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा कोणत्या तरी अस्वल होता त्यांनी खूप हे केलं होतं पृथ्वीवरती तेव्हा महादेवांच्या जटेवन म्हणजे गंगेचं रूप निर्माण झालं होतं आणि गंगेच्या रूपाने जन्म घेतला पृथ्वीवरती. जन्म घेतल्यानंतर मग त्या राक्षसाचा वध झाला आणि ते देवीला नाव मळगंगे म्हणतात नॉर्मली पण माळी देवी असं म्हणतात. असं एक आहे. मला एवढं बॅकग्राऊंड नाही माहिती कारण की आता कसं आहे की प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळं वेगळं ऐकतोय मी पण ही गोष्ट तर आहे. आता बघा 2-3 गोष्टी आहेत त्या गोष्टीला की बाबा गंगेचं रूप म्हणजे त्या आपल्या गंगा नदी पण वाटते काही असं पण गोष्ट आहे पण नाही असं 2-3 गोष्टी मला ऐकण्यात आल्या होत्या पण एक्झॅक्टली हे समजत नाही की खरं काय. पण ही गोष्ट मला थोडीशी सगळ्यांच्या नाही कॉमन मला आली म्हणून मी ही गोष्ट कॉमनली तुम्हाला मी सांगतोय.
काय होतं जर असं वीक टाइम भेटला ना की आम्ही ट्रॅव्हलिंग करत असतो. ट्रॅव्हलिंग मध्ये जी मजा आहे ना गाडी चालवायला ती एकदम मस्त आहे. थोडं ऊन वगैरेचं थोडीशी काळजी घ्या तर काही असं नाही का त्रास वगैरे असं असलं तरी तर उन्हाचं फक्त कारण की तडाखा खूप असतो उन्हाचं ते थोडं सांभाळून नाहीतर मग तसं फिरायला नॉर्मली गाडीवरती बरं वाटतं जरा. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे मी तुम्हाला सांगतो की जो आपण रिटर्न येण्याचा भाग आहे ना तो तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की दोन गोष्टी आहेत. बघा बोरमध्ये काही फेमस अशा गोष्टी आहेत आणि ती येताना आपण त्याच गोष्टी बघणार आहे. फेमस जी गोष्ट आहे ना तीच फेमस म्हणजे असं फेमस नाही आहे बट ती पाहण्यासाठी लुक वाईज जर बघितलं ना तुम्ही लुक वाईज पाहिजे. हा बघा इथं थोडं सिग्नल पाहतात आहे. हे असे 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 एडझवे लोक आहेत ना आपले मग राग येतो बोलला की तुम्हाला असे लोक आहेत ना त्यामुळे लोक खराब होतात. रिक्षावाले आहेत ना कधी म्हणजे तुम्ही विचार करा थोडं सुधारायचा आहे. मी प्रत्येक वेळेस बघतो ना की रिक्षावाल्यांचे कुठं ना कुठं काय ना काय असतं. इथं ट्रॅफिक जाम करून ठेवतात पूर्ण तरी कसं पण उठून मारतात कुठेही घुसतात मध्ये पण घुसतात. काय गव्हर्नमेंट आपल्याला लायसन कशाचं देते आपण करतोय अवघडच आहे. असं झालं की कात्रचा सिग्नल एवढा कमी भेटलाय मला नाही तर कंटिन्यू गर्दी असते या सिग्नलला अवघडच आहे इथं. पण सिग्नल पाळले पाहिजे ते महत्वाचं आहे खरं. हो का हे असे एक नंबर हे असे कामं करा. हो का ह्यांनीच खरं काम करावी. हो का लेफ्ट साईडला कचरा लोक बघत नाही बाहेर नाही कुठे कचरा टाकून देतात ते लोक उचलतात तिथे सकाळी. आपण थोडी सावधानी घेतली पाहिजे गोष्टीची बाबा कचरा कोण नाही केला पाहिजे आपण काय केलं पाहिजे. मध्ये येते पण तिथे आहे ना म्हणजे घाट सेक्शन आहे पुढे थोडा बघता पण वगैरे मस्त वाटतं जरा म्हणजे नाही कसं ट्रॅव्हलिंग वगैरे भारी वाटतं खूप. काय होतं बरोबर कोणतरी पाहिजे म्हणजे काय होतं एकटे नाही म्हणजे तेवढी पाहिजे तेवढी पण खूप लोक सोलो ट्रॅव्हलिंग करतात तसं काय करत असं काय माहिती. लोक रात्री पण फिरायला जातात फिरण्यासाठी टाइमपास करण्यासाठी येतात घाट असल्यामुळे ना खूप लोक आहेत तिकडं. काही जण बोपार खेड शॉपरला फक्त चहा प्यायला जातात म्हणजे खूप आहेत माझे मित्र पण आहे कधी कधी मी पण जातो खेड शॉपरला चहा प्यायला आणि ते प्रसाद चहा आहे ना सगळ्यांना आवडतो आम्हाला त्यामुळे काय काय करतो त्याचा टाइम भेटला ना कधी रात्री आम्ही निघतो ना चहा प्यायला म्हणजे खूप भारी वाटते चहा प्यायला जायला तिथं परत यायला टाइम हे करतात तसं झालं होतं. विकेंड असल्यामुळे खूप लोक इकडे महाबळेश्वर वगैरे इकडे फिरायला पण जातात. हा सेमच रोड होतो इकडं दुसरा कोणता रोडच नाहीये. देवाला पण जातात बघा इथे इको मध्ये लोक नाही समोर बहुतेक देवाला निघाले. गाड्यामध्ये फक्त सांभाळून गाड्या चालवा रायडिंग करायचा प्रयत्न करू नका. काय होतं माहिती का की त्रास तुम्हाला नाहीये जो तुम्हाला धडकतो किंवा काय करतो त्याची चुकी नसताना त्याला पट्टे वाजतात. तर तसं ना करू मी स्वतः चुका करणार तुम्ही दुसऱ्याला पण घेऊन जाता त्यामध्ये. अशा मोठ्या मोठ्या डोक्यावर पहिले सावध राहा. यांचा भरोसा नसतो याच्यामध्ये माती वगैरे असते डोळ्यामध्ये वगैरे जाते पटकन बॅलन्स गेला याचं काळजी करू नका. हेल्मेट घाला तो मी घालत नाही आता त्याचा येणे की तुम्ही पण घालायचा हेल्मेट घाला जरा बरं पडतं हेल्मेट घातलं. माझ्या केसाचा प्रॉब्लेम झाला तेव्हा मी नाही हेल्मेट घाला म्हणजे खरं सांगायचं ऍक्च्युअल झालं तर. बघा सुंदर नजारे बघा पुढच्या गाड्यात नजारे बघा माझ्या तसं काय चालवलं बघा विचार करा. बघा हा ना खूप फेमस आहे बघा म्हणजे असं नाही किंवा ऍक्सिडेंटसाठी पण बाकीच्या गोष्टींसाठी पण खूप फेमस आहे म्हणजे
ट्रॅव्हलिंगसाठी जे सुरुवात होती ना आपण जे आपण महाबळेश्वरला जायला किंवा ह्याच्यात जायला बघा हीच ती सुरुवात आहे. कसं वाटतं बरं ना? वाटतं बघा लक्षात ठेवा असं ट्रॅव्हलची मजा घ्यायची असतात बघा कुणी म्हणजे मुली जाऊ किंवा मुलं जाऊ मजा घ्यायचं असतात. खरं फिरण्याची मजा नाही हीच आहे. नंतर कोण कोणाला विचारते तेव्हा पण झाल्यानंतर तुम्ही फिरायला जाणार आहे ह्याच तुमचं फिरायचं कामं करून फिरायला सांगितलं तर मग ते तुम्ही सचिन सांगितलं फिरायला जायला आम्ही फिरतोय असं नका करू. दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे पण झालं पाहिजे तुमचं काम पण झालं पाहिजे. सगळ्याचा एक वेळ तुम्हाला भेटतो त्याच्यामुळे तुम्ही जरी ब्लॉक केला ना मोठा ब्लॉक केला ना तरी होऊन जातं. दिवसामध्ये तुम्हाला आठवड्यामध्ये 2 व्हिडिओ तुम्हाला टाकायचे असतात. बघा पुढच्या 5 मिनिटात आपण आहे ना गाड सोडेन आणि मेन हायवेला लागेल. मेन हवेत जास्त लांब नाही बघा थोडंसं लांब जायला लागतं. काय ऐका नाही काय म्हणजे इकडे कोणच बघत नाही त्यामुळे काय करायचं ठीकच मारते काय कळत नाही मला बाबा. इकडे आपलं प्रशासन लक्ष देते का नाही हा मोठा प्रश्न आहे अजून. पोचलो आपण जातोय तोच आहे खेडशिवापूरचा हायवे. हाच वरचा खेडशिवापूरचा हायवे आणि बघा आपण आहे ना त्याच रोडला कनेक्ट करणार आहे आणि तिथून पुढे आपला बोरचा प्रवास चालू आहे. बघा बोरमध्ये ना बरेचसे असे गाव येतात म्हणजे कापूर वगैरे नाही का त्या साईड भरपूर असे गाव येतात. गाणं रॉंग वे आपलं तिला तिकडनं ओढतो तुम्ही तिकडनं हो काय पिकअप वाला पता काय म्हणजे मला काही समजत नाही. रॉंग वे जायचं त्याच्याला तिकडनं जाणार इकडे सर्व्हिस एका साईडने जाते आम्हाला जाऊ द्या. एवढा अवघड अशी का परिस्थिती सांगा बरोबर. असं वाटतं कधी म्हणूनच करतात लोकांना माहिती असं म्हणूनच करतात असंच कधी कधी फील होतं. आता आपण खेडशिवापूर यायला लागलोय हायवेला अराउंड पकडून 20 ते 25 किलोमीटर असं आपले वाघणीगाव माळीचं मंदिर आपल्या. भारी वाटतं पण ट्रॅव्हल करायला. तुम्ही ट्रॅव्हल करत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करत राहा कमेंट करत राहा म्हणजे त्याच्यामध्ये मोटिवेशन मिळत राहते. प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगतो मोटिवेशन हे खूप महत्त्वाचं आहे कारण की माणूस काय करतो की त्याच्यावर दुसरा व्हिडिओ टाकायला तुम्हाला मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा ही गोष्ट पैशाची नाहीये तुमचं एक आपण म्हणतो ना की किती प्रेम आहे ना हे दिसून येतं लगेच. प्रेम महत्त्वाचं आहे बाकी तर काही गोष्टी चालत राहतात पैसे तर सगळ्यांनाच कमावायचं. प्रेम एक असताना माणसाचं की त्याला समजून जातं की हा बाबा या माणसाचं प्रत्येक व्हिडिओ पाहत असतो प्रत्येक व्हिडिओ तो लाईक वगैरे करत असतो ते मोटिवेशन मिळतं ना तेच खूप चांगलं असतं मोटिवेशन हे समजून घ्या बाबा. आणि आज आपले आपला राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. राज्याभिषेक सोहळ्याला खरवला जायचं होतं काही प्रॉब्लेम नाही जाता मला पण ही गोष्ट मात्र नक्की आहे की खूप लोक असं म्हणतात की राज्याभिषेकाला जावं किंवा रायगडावर एकदा जावं म्हणजे ते म्हणतात ना की शिवाजी महाराजांनी काय आयुष्य काढलंय तिथं हे लोकांनी स्वतःहून बघावं अनुभवावं त्या गोष्टी. रीलमध्ये आपण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी पाहत असतो पण व्हिडिओमध्ये पाहणं रीलमध्ये पाहणं आणि ऍक्च्युअल जाऊन पाहण्यामध्ये ना खूप फरक पडतो. आणि खरंच ते ना हे वेगळं असतं. जे तटबंदी बांधलेले आहेत ना ते बुरुज बांधलेले आहेत ना तर मी तुम्हाला खरं सांगतो की त्यांना तुम्ही हात लावला ना तर असं वाटतं की शिवाजी महाराज खरंच जिवंत आहेत. म्हणजे त्या भावना असतात ना त्या अशा म्हणजे भावना अशा दिसून येतात आपल्या चेहऱ्यावर. तुम्ही समजून घ्या म्हणजे प्रत्येक गडकिल्ले जेव्हा करतो ना तेव्हा सांगतो मी त्याला प्रत्येक भीतीने हात लावतो काय केलं असेल शिवाजी महाराज काय केलं असेल त्यांनी आपल्यासाठी ते होते त्यामुळे आपण आता इथपर्यंत आहे. नाहीतर कुठेतरी मुघल बादशाह असेल त्याच्या पाया पडावं लागला असेल त्याच्या तिथं काम करत बसावं लागलं एवढी वाईट परिस्थिती झाली. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांमुळे आपल्याला आयुष्य मिळालं ह्याच्यातच समाधानी व्हायचं आणि त्यांचे गडकिल्ले करायचे. बघा गडकिल्ले संवर्धन करणारे जे माणसं आहेत ना त्यांना ना एकदम मानाचा मुद्रा केलं सलामी दिली पाहिजे. म्हणजे ते विचार करत नाही की कोणत्या गोष्टीसाठी पुढे जाऊन काय होईल काय नाही होणार तुम्हाला नमस्कार नाही करत एवढे नावना तानाचे जाऊन ते ना संवर्धन करत असेल. खरंच ना मी तर म्हणतो की ना सरकारने पण याची दखल घेतली पाहिजे त्यांना संवर्धनासाठी जे काय मानधन असेल किंवा काही असेल थोडा एक हेल्प आपण केलं पाहिजे. बघा हेल्प करायची गोष्ट एकच काय म्हणतो ही गोष्टी म्हणजे बोलण्यासारख्या नाही आहे ही गोष्टी करण्यासारख्या आहेत. तुम्ही मदत वगैरे केली ना तरी खूप चांगलं बघा एकदा चालत नाही. हाच तो बघा आपण एंटर करतोय त्या पट्ट्यामध्ये आपण सगळं चाललं आता सगळं चालला असताना खेळशोबरचा टोल नाका लागतो टोल नाकावर नारून आपलं डेस्टिनेशन असते अंदाजे
तुम्हाला ही गोष्ट का सांगता माहिती आहे का? बघा ते आपण आहे ना भावना व्यक्त करत असतो व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पुढे असं आहे ना नॉर्मली आपल्याला नाही करू शकत कारण की बघा जो माणूस एकट्यामध्ये बोलतो ना तो असं सगळ्यांसमोर नाही बोलू शकत त्या गोष्टी एक प्रकार असा ना की काही लोक म्हणतात की लाजवा असतो माणूस तसंच एक प्रकारे समजतात व्हिडिओमध्ये नाही एकदम क्लिअरिटी बोलतो खूप चांगली मला खूप सांग ते लाजवा माणसं असतात म्हणजे जास्त बोलत नाही पण ते करून दाखवतात एक व्हिडिओच्या मार्फत आहे ना बघा खूप लोकांचे व्हिडिओ तुम्ही ऐका बघा मी कधी व्हिडिओ बघता नाही ना मी ते ना लोक काय म्हणतात किंवा काय बोलतात ही गोष्ट आम्ही ऐकतो मी ही गोष्ट कधीच ऐकत नाही की ना की काय चाललंय काय नाही चाललं किंवा कुठं चाललंय किंवा काय चाललंय पण तो बोलतो ना त्याचे एक्सप्रेशन जे असतात ना बोलायचे म्हणजे नाही कधी आपण म्हणतो की साऊंड कसं स्वतः कसं एक्सप्लेन करतो त्या गोष्टी त्या खूप मॅटर करतात ते आपल्या आयुष्यात खूप मॅटर करतात एखादी व्हिडिओ तुम्ही बनवताना पहिले 3-4 व्हिडिओ तुमच्या खराबच येतात मी तुम्हाला खरं सांगतो हे ना आणि जसं जसं तुम्ही ना व्हिडिओ टाकत राहाल ना तसं तुमचं इम्प्रोव्हायझेशन होईल तुमच्या व्हॉइसवरती तुमचे जे कमांड असतात ना दोन म्हणजे आपण शब्दाच्या ते सुधारतील खूप म्हणजे एकदम कसं बोलायचं काय बोलायचं कसा व्हिडिओ करायचा किंवा कशा गोष्टी करायच्या या गोष्टी समजून जातात एक गोष्ट लक्षात ठेवा करायचं तर करायचंच आहे ज्याला बघा ज्याला करायचं असतं ना तो कसंही करतो ज्याला नाही करायचं तो मग कारण काढत असतो की अरे मला जमत का नाही हे करत नाही तो ट्राय तर करा कोण म्हणते की नाही जमणार मला सगळं जमते ट्राय करायला शिका थोडं फिरा थोडं आहे ना स्वतःला थोडं आहे ना असं एक सिस्टम मध्ये बसू नका खूप लोक म्हणते ते खरं थांबलं ना सॉरी थांबलं ना आपलं ना नवीन तालाजी मला सगळ्यांचा ना सीए वर दिसतोय ना खरं किती आपण बघूया दिसतो का नाही दिसला तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगा मी हा दिसतो म्हणून आणि लाईफ मध्ये ना मी एक गोष्ट तुम्हाला की सांगेल बघा की थोडं फिरलं ना की बरं असते बघा फिरा तुम्ही थोडंसं लाईफ मध्ये फिरणारा माणूस आहे ना कधी ना त्याला ना एकटा पण वाटत नाही दुसऱ्या डिप्रेशन मध्ये असं ना गाडी करा फिरा जरा 2-3 ठिकाणी फिरा तुम्हाला आनंद मिळतो ना गाडीवर फिरण्याचा तर डिप्रेशन सगळं कमी करून टाकतो तुमच्या लाईफ मधलं फिरा त्या गोष्टी फिरावं लागेल तुम्हाला हो का आता इथं तुम्ही पुढे आलात ना तसं मी तुम्हाला सांगतो की अभ्यास शॉपच्या रोडला आहे इथं तुम्ही सरळ पुढे आला टोल नाका लागतो रॉंग वे कसं आहे सुधारणा नाही कधी सुधारणा नाही मी विचारच करून टाकेन नका सुधारते लोक हा बघा हा इरकणी मस्त येऊन जायचं नाही एखाद्याला बरोबर हा मेन टोल नाका आहे तिथला फ्रेश शॉपला टोल नाका आहे ना त्याने टोल घेऊन जायला बघत नाही ठेवलं बघा तुम्ही टोल नाका क्रॉस केला आता आपण टोल नाका क्रॉस करून आपण निघतो पुढं अशा ट्रक आहे ना ह्याच्यापासून थोडं सावध राहता कारण की कसे पण टक
टाकावरून आपण सगळं निघालोय बोरच्या साईडला. तर तिथं आहे सर इथं नेहमीप्रमाणे. आता फक्त तुम्ही रोडवरती माझ्या बघा तुम्ही, म्हणजे मी असंच नाव कोणाला ठेवत नाही. पब्लिक म्हणत असं मला की तुम्ही जाऊन म्हणजे नाही रिक्षावाल्यांच्या आणि बाकीच्या लोकांच्या पाठीमागे लागतात, पण ह्या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल एक्झॅक्टली समजा तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे. म्हणजे कसं आहेत लोक, तुम्ही म्हणता की मग बोलतो मी बोलतो, बघताय ना तुम्ही अशा गोष्टी चालू आहेत. बोलला की राग येतो तुम्हाला मग, म्हणजे नियमाच्या म्हणजे खरंच नियमाच्या वाटत जाऊन टाकतो तुम्ही. बाळाचं संबंधित रॉंग वे गाडी चालवतो तुम्ही, घरातलं रोड असलं तर करता तुम्ही, म्हणजे मला हे समजत नाही काय चाललंय आपण, काय करतोय आपण. आमच्या काय लिमिट पर्यंत ऐकून घे, समजतं लोकांना ते ऐकून घेत समज. लोडेड गाडी असतात त्यांना पण तीच विनंती आहे, तुम्ही थोडंसं समोर गाडी चालवा. तुमच्या एका धक्क्यामुळे ना प्रॉब्लेम होऊ शकतो. गाडी चालवण्याचा प्रॉब्लेम काय होतो, काही एखादा जर आता नुकतं शिकला असेल गाडी, आता नेमकं लायसन भेटला असेल, जाऊन ठोकला बिकला काय करणार. मुलींचं तर तुम्हाला माहितीच आहे की गाड्यांचं कसं चालवतात वगैरे, आपण थोडं सांभाळून चालवा गाडी. प्रॉब्लेम असा होईल ना की नंतर जाऊन त्या गोष्टीचा इश्यू नको कोणता. इश्यू म्हणजे बाकी काय होत नाही, प्रॉब्लेम काय होणार आहे शेवटी तुमचं नाव आहे ना, तुम्ही म्हणा की तुम्ही गाडी चालवली नाही, त्यापेक्षा आपण पहिले स्लो चालवलं तर कधी पण चांगलं. आजकालचे लोक नाही ऐकून घेत पहिल्यासारखे. पहिले कसं घ्यायला ऐकून घ्यायची काय वाटत नव्हतं पहिलं, आता नाही ऐकून घेऊ पहिल्यासारखं. बघा इथं आता थोडं शांतवर चालू झालंय. शांतवर म्हणजे काय की एक म्हणजे आपण म्हणतो ना की शांत ट्रॅव्हल मस्तपैकी, कोण मध्ये नाही आधी नाही, म्हणजे इथं आपण म्हणतो ना की नॉर्मल घाट चालू झाला आता. घाट सेक्शन येतं वरती चालू होतो कात्रजचा, तिथून पुढे भरून जास्त लांब नाही आहे, नॉर्मलच आहे. हायवे असल्यामुळे ना पटकन होतात. आणि आता ते सायकल रेस होती त्याच्यामुळे रोड पण खूप चांगले झाले. म्हणजे पर्सनली ना मी तर म्हणून की खरंच रोड खूप चांगले झाले सायकल रेस म्हणून. खूप लोकांचं तिथे आहे ना, ते पहिले रोडचा खूप प्रॉब्लेम होते, तिकडे खड्डेच होते, हेच होते, ते पैसे सांगण्याचं थोडं लक्ष दिले तिकडे सायकल रेस म्हणून. एकच मला वाईट वाटतं की ते गोष्ट पहिलीच व्हायला पाहिजे. सायकल रेसच्या उद्देशानं तुम्ही जर काम करत असाल तर काय अर्थ आहे, लोक बघणार 2 मिनिट करणार आणि देशाच्या लोकांचा अर्थ हात होतो त्याचा. बघा इथं हा घाट आहे ना खरं मला आवडतं, म्हणजे एवढी मजा येते ना गाडी चालवायला. सगळं तो आपल्या आपल्या याच्यातच असतो, म्हणजे बघा की कोण कोणाला त्रास देत नाही रोडवरती, कोण कोणाला नाही. गर्दी वगैरे असं ती गोष्ट वेगळी आहे, पण नसते एवढी गर्दी. मी आता बघतोय ना अजिबात गर्दी नसते, खरंच म्हणजे एकदम पीसफुल आहे. मजा येते गाडी चालवायला अशी. साईडला एवढा गाडी थांबवलं त्यांनी, कशा का लोकांनी गाडी काढायची. विषय खूप सुंदर आहे, बघताय ना नेचरमध्ये फिरणारे लोक पाहिजे बस, खूप सुंदर लाईफ. त्यामुळे बघा आहे ना, गावाकडे जरी पट्टा बनलं ना तर बहुतेक इकडे गर्दी आहे बघा, बरोबर का. म्हणजे काय लोक येतात ना सॅटर्डे संडे वगैरे, असं गर्दी तर आहे त्या मानाने बघायला गेल्यानंतर. गावाकडे आले ना अशा गाड्याने चालवली काय मजा आहे मग फिरायचा. खूप लोक असतील पण इकडले बघा, आता मी बघतो ना तसं लोक येतात इकडं राजगडला वगैरे किंवा या तिकडल्या साईडला येतात. खूप लोकांना रोड पण आहे राजगडला जायला. त्याच्यामुळे पण गर्दी असू शकते. राजगडला बघा तुम्ही ना, एक दिवस नाही असं नाहीये, राजगडला कंटिन्यू गर्दी असते. आणि रोड चांगले झाल्यामुळे आहेत ना, म्हणजे सायकल रेसमुळे आपण नाही का म्हणतो की खूप लोकांचं रोड वगैरे आणि ते म्हणजे सुटलेच सगळ्यांचे नाही का, म्हणजे ती हे सुटली आहे.
आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घेतलंय माहिती का? म्हणजे खूपच ही गोष्ट आहे ना मला खूप आवडली. पण एक गोष्ट मला खंत पण का वाटते माहिती का, जर सायकल रेस आहे त्याच्यामुळे तुम्ही जर काम करत असाल मग ते कुठेतरी चुकीचं वाटतं. सायकल रेस मला काम करत असणार तर मग फायदा नाही त्याचा काय एवढा करून. असं फिरायला आहे ना खूप मजा वाटते खरं तर, बघितलं ना तुम्ही रोड बघा तुम्ही, असा एवढा शांत रोड असेल आणि रोड जर चांगला असेल तर कोणाला वाटणार ना गाडी अशी मस्त चालवायला एकदम खूप भारी वाटतं गाडी चालवायला. मंदिर आहे ना थोडं लांब पण आहे आपलं, जवळ नाहीये, थोडं लांब पण आहे. रोड सगळं ते वेल्हे वगैरे तिकडे त्या ह्याला पण जातो, वेल्हे वगैरे त्या पट्ट्यामध्ये पण जातो. वातावरण आहे नाही ना थोडं आहे, गरम आहे बरं का वातावरणामध्ये, खरं सांगायचं म्हटलं तर. बघा आता आहे ना एक 10-15-20 मिनिटाचं अंतर आहे जास्तीत जास्त आपलं डेस्टिनेशन आणि आपलं देवीचं मंदिर आहे. ही एक आपण म्हणलो ना की ना प्रत्येकाला प्रत्येकाचं नाही का देवीचं कुलदैवत जे असतं ना, सगळ्यांना सगळ्यांचं माहिती असतं. काही काही गोष्टी कशा आहेत त्याच्या मागचा इतिहास काय हे माहित नसतं. शक्यतो ना अशा ज्या हिडन टेम्पल असतात ना त्यांना आहे ना खरं तुम्ही आहे ना मी तर खरं सांगतो म्हणजे आमचं
इथं आलं ना असं वाटतं की गावात आलोय. ते फील येतं ना गावातलं, नाही का एक स्मेल असतं ते मातीचा, आपण म्हणतो ना की तो मातीमध्ये येतो त्याला स्मेल असतो एक, त्या पद्धतीचं आहे बघा सगळं. आता 15 मिनिटाचा अंतर आहे ना, थोडं आपण पटपट निघूया. कसं वाटतंय ना ट्रॅव्हल करायला, तुम्ही मला आहे ना कळलं असं सांगा. खरंच मला आहे ना या कोणती घेऊन आलं तुम्हाला आहे ना, खरंच मला आवडलं का, किंवा कसं वाटतं तुम्हाला आहे ना फॉर्म तरी आपल्याला खरं तो तेवढं चांगला असेल. तुम्ही मला सांगा तुम्हाला खरंच आवडलं का तुम्हाला. सावली इथे नॉलेज वन पडते ना, त्याच्यामुळे खरंच भारी वाटतं. थंड असं नाही का भारी वाटतं त्यामुळे. थोडे बातमी जायचं आपल्याला. हेच असं वरती जायचं आपल्याला, असं सेम रोड आहे आणि 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे आता बाकीच्या याच्यामध्ये. हेच ती माझ्या बघा, कोणी माहिती नाही मला गाडी पुढची, तेवढं चालू आहे. डोंगर आहे ना, तो वरचा डोंगर जो आहे ना आमचं बघतोय तो आहे मळाईचा डोंगर पट्टा आहे ना तो. आणि त्याच्यामुळे देवीचं म्हणजे पाहायला पण असं भारी वाटतं ना, ते मजा येईल म्हणजे पाहायला असं एकदम एकदम भारी वाटतं. किलोमीटर अंतर फक्त 2 किलोमीटर अंतरामध्ये नावा निघावे 2 ते 1 किलोमीटर. पुढे वरती बघा तिथं देवीचा कळस पण दिसत असं तुम्हाला समोर. तिचं मंदिर पाहिलं ना की मनामध्ये अशी उत्सुकता आहे ना तिला लागून राहते, अरे खूप दिवसाने आला ना.
अंदाज पण समजतो. हे लोकेशन आहे, देवीचं मंदिर आहे. मगाशी पण तुम्हाला मी दाखवलं, आता थोडं आतमध्ये जाऊन दाखवतो कारण मगाशी गर्दी खूप होती, आता थोडी गर्दी कमी झाली. हो काय, देवीचं मंदिर कसं वाटतंय सांगा मला. तर नॉर्मली बघा असं आहे मंदिर, इथनं तुम्ही बघितलं नाही का, असं मंदिर आहे नॉर्मली. हा परिसर आहे मंदिराचा. आणि बघा इथं आहे ना, जे प्रत्येक देवीचं म्हणतो ना एक साथीदार असो, राखा, बरोबर. जेदोबा मंदिर आहे, जेदोबा मंदिर आहे. जेदोबा मंदिरात बघा आता आपण निघतो इथनं. हो काय मंदिर आहे. मंदिर बांधकाम हाच कळत आपल्याला लांबणं दिसला, पाहणं दिसला. तुम्हाला दाखवायचं होतं मला, म्हणजे तुम्हाला पण थोडंसं समजेल की बाबा काय आहे काय नाही ते. हीच गोष्ट तुम्हाला दाखवायची होती खरं. ह्याच त्या गोष्टी आहेत ना, तर ते तुम्ही कधी पण हे नाही करू शकत. म्हणजे आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स बघा, हे गोष्टी एक्सपिरियन्स करण्यासारख्या आहेत. हे तुम्हाला व्हिडिओमधनं बघा. आता हे देवीचं मेन हे मेन बघा तिथं हे दिसते. आणि इकडनं पण रोड आहे पाणी पिण्यासाठी वगैरे. प्रत्येक देवांचा फोटो आहे बघा, तुम्ही थोडं जवळनं दाखवतो तुम्हाला. हो, इथं देवांचं आहे बघा. इथनं तुम्ही सरळ नाही तर पिण्याचं वगैरे बघा, हे सेम जसं आपण बघितलं नाही इकडल्या साईडला, तसं इकडल्या साईडला पण सेम सेम ठिकाणी सेम हे बघा. कारण लोकांची शेतं वगैरे आणि मंदिर मधल्यामध्येच, म्हणजे मध्यभागीचं आहे.